नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात पाठलाग या कथेचा भाग दुसरा. आई, मला सांगाल का काय झालंय ते? कावेरी न राहून बोलली. कावेरी, सगळे विषय आत्ताच कळायला हवेत का तुला? सवडीने सारं काही सांगेन तुला, पण आत्ता नको. नंदिनी बहिणी ओटीचे सामान काढून कावेरीच्या हातावर ठेवले. बहिणी, मी येते ग. स्वतःला दादाला सांभाळ. तो काही बोलला तर मनावर घेऊ नको. मन मोकळं करायला तुझी हक्काची नणंद आहे हे विसरू नकोस. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या शेतावर अजिबात जाऊ नको. शारदा कावेरीच्या गळ्यात पडली. वंच, तुम्ही सांगितलेलं मी सारं काही लक्षात ठेवेन, पण शेतावर जाण्याचं कारण काय तेही सांगितलं असतं तर बरं झालं असतं. कावेरीने शारदाचे हात आपल्या हातात घेतले. झाले की नाही नणंद भाऊजाईच्या गप्पा? शारदे, आवर लवकर, तुझा नवरा बाहेर वाट पाहतो आहे. नंदिनीबाई बैठकीच्या खोलीतून ओरडून म्हणाल्या. बहिणी, सांगेन मी तुला कधीतरी. चल, येते मी. शारदा आपल्या नवऱ्यासह सासरी जायला निघाली. तिला पोहोचवण्यासाठी सारेजण बाहेर आले. गल्लीच्या टोकापर्यंत शारदा दिसेनाशी होईपर्यंत कावेरी हात हलवत राहिली. चला, देशमुखांच्या नव्या सुनेचे दर्शन झाले म्हणायचे. छान आहे रे नवं पाखरू, एकदम कडक, अगदी त्या यमुनेसारखंच. गल्लीच्या टोकाला एका कोपऱ्यावर उभा राहून कावेरीला न्याहाळत असणारा विलास मामा कोणाच्या नजरेस पडला नाही. दिवाकर आता शेतावर जाऊ लागला. गोविंदराव अधूनमधून तालुक्याला कामासाठी जात असत. इथे वाड्यात नंदिनीबाई आणि कावेरीच्या सोबतीला महादू कायम असे. कावेरी हळूहळू घरात रुळली, मात्र दिवाकरचा स्वभाव तिला उमगत नव्हता. कुठले तरी रहस्य त्याच्या ओठात दडलेले आहे असे तिला कायम वाटे. तिने अडून अडून विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण दिवाकरने तिला काही कळू दिले नव्हते. कावेरी रुळली तशा तिच्या आसपास ओळखी झाल्या. तिला नावं ठेवणाऱ्या आजूबाजूच्या बायका तिच्याशी छान वागू लागल्या, पण यमुनेचं नाव कोणी कधीच काढले नाही. एक दिवस कावेरीला कोणीतरी बोलवायला आले. आई, मी जाऊन येते, असे म्हणत कावेरी पळाली देखील. नंदिनीबाईंनी महादूला कावेरीच्या मागावर पाठवले, पण ती कुठे गेली हे कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे तो पुन्हा वाड्याबाहेर येऊन तिथेच फेऱ्या मारू लागला. इकडे नंदिनीबाई अस्वस्थ झाल्या आणि त्याही बाहेर येऊन थांबल्या. अंधार पडू लागला तशी कावेरी आपल्या मैत्रिणीच्या घरातून बाहेर पडली. 2 पावले पुढे जाते न जाते तोच कोणीतरी आपला पाठलाग करत असल्याचे तिला जाणवले. तिने घाबरून मागे वळून पाहिले, मात्र गल्लीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत आसपास कोणीच नव्हते. पुन्हा भात झाला असावा या विचाराने कावेरी भराभर चालू लागली. ती काही अंतरावर आली असता अचानक मजबूत हातांची पकड तिच्या हाताभोवती गुंफली गेली. कोण? भीतीने पुढचे शब्द तिच्या तोंडून फुटेनात. सुनबाई, अंधाऱ्या रात्री बाहेर पडताना कोणाची तरी सोबत हवी म्हणून मी आलो. एक राकट आवाज तिच्या कानापाशी कुजबुजला. कोणी आहे का? वाचवा. कावेरी भीतीने ओरडली. इतक्यात तिचा हात सोडून त्या मजबूत हाताची पकड तिच्या तोंडावर गेली. आ, ओरडण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. तुला वाचवायला इथे कोणीही येणार नाही, असे म्हणत विलास मामा कावेरीच्या समोर आला. प्रसंगावधान राखून कावेरीने आपले हात सोडवून घेतले आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागली. पण विलास मामाच्या ताकदीपुढे तिची ताकद काहीच नव्हती. तिने रस्त्यावरचा एक मोठा दगड उचलून मामाच्या दिशेने भिरकावला. अचानक झालेल्या हल्ल्याने मामा चांगलाच चटपटला आणि शक्य तितक्या वेगाने धावत कावेरीने घर गाठले. दिवाकर, आई कुठे आहेत? कावेरी साऱ्या भाड्यात दिवाकरला शोधत सैरभैर होऊन पळू लागली. कावेरी, काय झाले? दिवाकर नुकताच शेतातून परतला होता. दिवाकर, ते मामा, आत्ता येताना त्यांनी माझा हात पकडला आणि कावेरीने सगळी हकीकत दिवाकरच्या कानावर घातली. त्याची ही हिंमत! आई, मी तुला बोललो होतो
त्याच घटनेची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून. आज मात्र मी त्याला अजिबात सोडणार नाही, दिवाकर चिडून म्हणाला. नको, आत्ता तुम्ही कुठेही जाऊ नका. खरंच मला खूप भीती वाटते. कावेरी दिवाकरला बिलगली. एव्हाना माधू 2-3 माणसांना घेऊन विलास मामाच्या मागावर गेला होता. दिवाकरने कावेरीला आपल्या जवळ घेतले. कावेरी भीतीने अजूनही थरथरत होती. नंदिनीबाई पुढे होत म्हणाल्या, दिवाकर, इथून पुढे सावध राहण्यासाठी कावेरीला आता सारे काही सांगितलेच पाहिजे. दिवाकर, आता तरी सांगा, यमुना कोण आणि तिचा आपल्या घराशी काय संबंध आहे? बोला दिवाकर, मी आणखी वाट पाहू शकत नाही आता. कावेरीचे डोळे घळाघळा वाहत होते. कावेरी, मी जे काही सांगणार आहे ते मन घट्ट करून ऐक. यामागे तुला फसवण्याचा कुठलाही हेतू नव्हता. खरं तर आपल्या लग्नाला मी तयार नव्हतो, पण माझ्या यमुनेची छबी तुझ्यात दिसली आणि मी या लग्नाला तयार झालो. कावेरी, यमुना माझी पहिली बायको. अगदी तुझ्यासारखीच होती. सालस, सोज्वळ, सुंदर. लग्नानंतर लवकरच ती या वाड्यात रुळली. सर्वांना तिने आपलेसे केले. तेव्हा विलास मामाचे आमच्याकडे सारखे येणे जाणे असायचे. आमच्या सुनबाई म्हणत म्हणत विलास मामा आणि यमुनाचे सूर कधी जुळले हे कोणाला कळलेच नाही. यमुनेच्या मनात वेगळे काही नव्हते, मात्र मामा तिला कोणत्या नजरेने पाहतो हे आम्हाला कधी कळलेच नाही. एक दिवस आम्ही दोघे शेतावर गेलो होतो. मामाही आमच्या सोबत होता. मी काम करत यमुनेपासून थोड्या दूर अंतरावर गेलो. इतक्यात मामाने डाव साधला. तिला आणखी दूर नेले आणि तिच्यावर हात टाकला. डाव साधून मामा पळून गेला. बरीच शोधाशोध केल्यानंतर यमुना आम्हाला बेशुद्ध अवस्थेत सापडली. प्रसंग ओळखून आम्ही पोलीस कंप्लेंट केली. ही घटना बाहेर कुठे उघडकीला येऊ नये म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले. पुढचे 4 दिवस ती अगदी विचित्र अवस्थेतून गेली. काही बोलण्याची ताकद तिच्या आत उरली नव्हती. 4 दिवसानंतर यमुनाने विलास मामाचे नाव घेतले तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला. पोलिसांनी त्याला पकडून त्याच्याकडून गुन्हा कबूलही करून घेतला. मात्र ओळखीने विलास मामाने स्वतःची सुटका करून घेतली आणि काही दिवसानंतर यमुनाने आपल्या शेतातल्या विहिरीत उडी मारून जीव दिला. अखेर यमुनाला न्याय मिळालाच नाही. मी एक नवरा म्हणून हरलो ग कावेरी. माझ्या बायकोची मी कसलीच मदत करू शकलो नाही. ही भावना माझे मन खात राहते. शिवाय यमुनेची अवस्था आठवली की जीव जातो माझा. नंतर आमच्या जाचामुळे यमुनेने जीव दिला अशी बतावणी मामाने साऱ्या गावभर केली. इतके बोलून दिवाकर सुन्नपणे बसून राहिला. कावेरी थक्क होऊन हे सगळं ऐकत होती. अहो, हे मला आधी का नाही सांगितलं? आम्हाला वाटलं हे ऐकल्यावर दिवाकरला कोणी मुलगी द्यायला तयार होणार नाही. नंदिनीबाई मध्येच म्हणाल्या, पण तुम्ही विश्वासात घेऊन हे आधी सांगितलं असतं तर बरे झालं असतं. कदाचित आज ही वेळ आली नसती. कावेरी म्हणाली, पण आता मामांना असं सोडायचं नाही. यमुनाताईंना न्याय मिळायला हवा. मी पोलीस कंप्लेंट करेन. कावेरी जिद्दीने म्हणाली. त्याने काय होईल? मामाच्या खूप ओळखी आहेत. दिवाकर, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. पण आई, तुमचा भाऊ आहे म्हणून पाठीशी नाही ना घालणार त्यांना? कावेरी नंदिनीबाईंना म्हणाली. पण ही अशी पाशवी वृत्ती ठेचून काढायला तर हवीच. या अशा वृत्तीच्या माणसांना नातीगोती महत्वाची वाटत नसावीत, म्हणूनच ही अशी कृत्य त्यांच्या हातून होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरीने जाऊन पोलीस कंप्लेंट केली. काय हो बाई, तुम्हाला राहायचं आहे ना या गावात? नाही म्हणजे आपल्याच माणसाविरुद्ध तक्रार करताय म्हणून विचारलं. कंप्लेंट लिहून घेणारा पोलीस कावेरीला म्हणाला, सर, आज माझ्या जागी इथे तुमची बायको बसली असती तर तिलाही हाच न्याय लावला असता की पोलीस असण्याचे कर्तव्य पार पडले असते. कावेरीच्या या प्रश्नाने क्षणात त्या पोलिसाची नजर खाली गेली. त्याने रीतसर कंप्लेंट नोंदवून घेतली.
कावेरीने तक्रार नोंदवल्यानंतर गावातल्या अजून 3-4 बायकांनी विलास मामा विरुद्ध तशीच तक्रार नोंदवली. कावेरी, माझ्या नवऱ्याविरुद्ध तक्रार करून तू हे चांगले नाही केलेस. याची किंमत तुला मोजावी लागेल. हे चांगलेच लक्षात ठेव. विलास मामाची बायको वंदना मामी कावेरीला धमकी देऊन निघून गेली. आपल्या नवऱ्याला आजवर हिने पाठीशी घातलं नसतं तर ही वेळच आली नसती. नंदिनीबाईंनी आपल्या डोळ्याला पदर लावला. पोलिसांनी विलास मामाला पुन्हा ताब्यात घेतले. मात्र ओळखीचा धाकट पैसा दाखवून तो पुन्हा एकदा सुटला. पोलीसही म्हणाले, आम्हाला पुरावा हवा, त्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. आज ना उद्या तुझी हत्या यमुनेसारखी होईल, अशी धमकी मामा कावेरीला देऊन गेला. कावेरी, काही झालं तरी मला तुला आणि ज्या बायकांनी तक्रार केली त्यांना न्याय मिळायलाच हवा. आता तू माघार घेऊ नकोस. मी सतत तुझ्या पाठीशी आहे, हे विसरू नकोस. पहाटे पडलेल्या स्वप्नाने कावेरी खडबडून जागी झाली. आता काही झाले तरी यमुनाताईंना मी न्याय मिळवून देईनच, असे म्हणत कावेरीने सर्वांना विश्वासात घेऊन प्रयत्न म्हणून एक योजना आखली. त्यानुसार विलास मामाला तिने आपल्या शेतावर बोलावले. मामा, काय असेल ते आपसात मिटवून टाकू, असे म्हणत कावेरीने पोलिसांनाही आपल्या मदतीला घेतले. ठरल्या वेळी विलास मामा शेतावर पोहोचला. कावेरी तर तिथे आधीपासूनच हजर होती. मामा, साऱ्या गावभर वार्ता होते. नसत्या चर्चांना उधाण येतं म्हणून गोष्टी जिथल्या तिथ्या मिटलेल्या बऱ्या. कावेरीने मनात नसतानाही विलास मामासमोर हात जोडले. ते सारं जाऊ दे, पण देशमुखांच्या सुना जास्तच सुंदर आणि बुद्धिमान असतात, हे मात्र खरं. हे बघ कावेरी, हे झालं गेलं सगळं विसरून जा आणि माझ्याशी एकनिष्ठ राहा. त्या देशमुखांच्या घरातून तुला बाहेर कसे काढायचे हे मी पाहतो. विलास मामा पुढे येत म्हणाला. तशी कावेरी मागे जात विहिरीजवळ आली. अगं, याच विहिरीत जीव देऊन तुझी सवत गेली, तेही माझ्यामुळे. विलास मामाने विचित्रपणे हसत कावेरीचा हात पकडला. इतक्यात दबा धरून बसलेले पोलीस, दिवाकर, नंदिनीबाई, गोविंदराव, अनेक गावकरी सारेच जण बाहेर आले. हे पाहून मामा चपापला. आम्हाला केवळ पुरावा हवा होता विलास, तो आज मिळाला. आता तुला योग्य ती शिक्षा कशी होईल याचा पाठपुरावा आम्ही नक्कीच करू. इन्स्पेक्टर पुढे येत म्हणाले. ही ही सगळी तुमची चाल होती तर मला फसवलं तू कावेरी. आता मामाला काय करावे हे सुचत नव्हते. अहो, मी तुमच्यावर किती विश्वास ठेवला आणि तुम्ही असे वागलात. खरंच मला लाज वाटते तुम्हाला नवरा म्हणून घ्यायची. वंदना मामी जोरजोरात रडू लागली. मी काहीच नाही केले वंदना, हे सारे मिळून मला फसवत आहेत. कावेरी, मला माफ कर ग. ही अशी चूक माझ्याकडून पुन्हा कधीच होणार नाही. आता विलास मामा कावेरी समोर हात जोडून उभा होता. कावेरी काही बोलणार इतक्यातच तो कुणीतरी खेचल्यासारखा विहिरीपाशी जाऊ लागला आणि काही कळायच्या आतच विलास मामाने विहिरीत उडी मारली. दिवाकर, त्याला पोहता येत नाही रे, वाचव त्याला. नंदिनीबाई कितीतरी मोठ्याने ओरडल्या. सारेच धावत विहिरीजवळ गेले, पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता. सारे काही संपले होते. मामाला कायद्याने शिक्षा झाली असती तर तेच बरे झाले असते. दिवाकर आपल्या डोळ्यातले पाणी पुसत म्हणाला. देवाने ही संधी याआधी 3-4 वेळा दिली होती दिवाकर, पण मामाने ती नाकारली. अखेर यमुनाताईंना न्याय मिळाला, हेही तितकेच महत्वाचे नाही का? कावेरी दिवाकरला म्हणाली. आपण केलेले कर्म पाठलाग करत शेवटी आपल्यापाशीच येते. या नराधमाला योग्य ती शिक्षा मिळाली. गर्दीत कुणीतरी म्हणाले आणि कावेरीला मात्र यमुना आठवत राहिली. मी सतत तुझ्या पाठीशी आहे, हे विसरू नको म्हणणारी. समाप्त. लेखिका सायली जोशी. श्रोतेहो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.